पर्वती मतदारसंघातनं त्या उभ्या आहेत. तर मी पर्वती मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती करतो की सुरेखाताईंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. आहे आणि सरकारने तर फक्त 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनाच दिली आहे, पण साहेबांनी मला कशी माझी बहीण पुढे येईल अख्खा आयुष्यभराची साथ दिली, त्यामुळे साहेबांचे धन्यवाद. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आज वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा जाहीर झाला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच प्रेस घेतली. त्याच पद्धतीने आपल्याला एक दिसेल की वेगवेगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे तो रोजगाराचा प्रश्न असो, इथे मोठ्या प्रमाणात जो तरुण शिकून सवरून बाहेर येतो आहे, त्यांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, त्याचा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. इकडच्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही आहे. त्याच्याचबरोबर शिक्षणाची परिस्थिती वाईट झाली आहे, आरोग्याची परिस्थिती वाईट झाली आणि ह्या सगळ्यावरती भाष्य करणारा जाहीरनामा हा वंचित बहुजन आघाडीनेही काढला आहे. इतर पक्षांसाठी जाहीरनामा हा नेहमी मतं मिळवण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा त्यांच्या प्रचारकांना मुद्दे देण्यासाठी बनवला जातो. वंचित बहुजन आघाडी ह्या वेळेस ठाम आहे की आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीपुरताच जाहीरनामा आहे आणि त्याच्यानंतर तो आमचा जाहीरनामा हा विकासाचा ब्लूप्रिंट होईल. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांसाठी, शोषितांसाठी आणि तसंच मोठ्या प्रमाणात ज्यांना आज नोकरी किंवा रोजगार नाही आहे अशा बेरोजगार तरुणांसाठी वंचित बहुजन आघाडी नक्कीच सत्तेत आल्यावरती नवीन रोजगार उपलब्ध करून देईल. बंद पडलेल्या MIDC आहेत तिकडे रोजगार उपलब्ध करून देईल. ज्या MIDC बंद पडल्या त्यांचं पुनर्वसन करून एका पद्धतीने नवीन इंडस्ट्रीज, प्लांट्स हे परत महाराष्ट्रात घेऊन येतील. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन आणि कापूस उगवला जातो आणि त्याला पकडून ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे विदर्भ जर आपण पकडला तर इकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे सोयाबीन, कापूस हा उगवला जातो, पण आपण बघितलं तर त्याच्या 100 किंवा 200 किलोमीटरच्या आतमध्ये एकही सोयाबीनची रिफायनरी नाही, सोयाबीनचं तेल काढणारी प्रेस नाही, कोल्ड स्टोरेज नाही, सोयाबीन प्रोसेसिंग युनिट नाही. तसंच दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर कापूस जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पश्चिम विदर्भामध्ये उगतो, त्या पश्चिम विदर्भामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यामध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स मिळणार नाहीत. तर आपल्याला जर बघायचं असेल तर ॲग्रो इंडस्ट्रीज हा एका फक्त साखर कारखान्यांसाठी आहे का, असा एक मोठा प्रश्न जेव्हा महाराष्ट्राला पडतोय, तेव्हा वंचित बहुजन आघाडी सर्वांना एकत्र घेऊन इकडच्या शेतकऱ्यांना, दलितांना, आदिवासींना, बहुजनांना, मुसलमानांना, महिलांना, युवकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी एक जाहीरनामा घेऊन पुढे आलेली दिसते. शोषित मराठा समाजाचं आरक्षणाचं होतं, आपलं वंचितनी पाठिंबा दिलं, कसं वाटतं आता आरक्षणाचा मुद्दा जो आहे पुढं वंचित कसं? हे बघा, आज वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या बाजूने उभा आहे. आपण बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, ह्यांचा आरक्षणाबद्दल तळ्यात मळ्यात चालू आहे. जर ते एका बाजूला म्हणतात, म्हणजे ज्यांच्या समोर प्रचार करतात त्यांच्या बाजूनी बोलतात, असा याचा प्रकार झाले. पण वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष जो ठामपणे म्हणतो की बहुजन असतील, आदिवासी असतील, दलित असतील किंवा SC असतील, ST असतील, अनुसूचित जाती असतील, यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडी घेऊन काम करते. पर्वती मतदारसंघातून सुरेखाताई उभं राहिलं, कसं वाटतं त्यांचं काम? आज आपल्याबरोबर सुरेखाताईसुद्धा आहेत. पर्वती मतदारसंघातनं त्या उभ्या आहेत. तर मी पर्वती मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती करतो की सुरेखाताईंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. जे स्टार प्रचारक आहे त्याच्यामध्ये हाकेंचं जे स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही कशा प्रकारे काय म्हणताय? स्टार प्रचारक तुम्ही प्रसिद्ध केलेले आहे, त्याच्यामध्ये हाकेंनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांची काल रात्रीची प्रेस बघा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. वंचित बहुजन आघाडीचं सत्तेत आली तर नोमॅडिक ट्राईबसाठी त्यांच्या काही भूमिका राहतील, तो पण जाहीरनाम्यात टाकल्यात, वाचून घ्या. नाही, एक मिनिट वाईट फक्त सर थांबा. मी 212 पर्वती मतदारसंघातनं सुरेखा गायकवाड बोलते आहे. वंचित बहुजन आघाडीकडनं मला साहेबांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी माझं उमेदवारी जाहीर करून खरंच मला एका महिलेला न्याय दिला आहे आणि सरकारने तर फक्त 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनाच दिली आहे, पण साहेबांनी मला कशी माझी बहीण पुढे येईल अख्खा आयुष्यभराची साथ दिली, त्यामुळे साहेबांचे धन्यवाद. आणि आता जो काही आपण पर्वती विधानसभेचा जो राडा बघतोय की सगळीकडे लावले चांगली पॅटर्न,
BK पॅटर्न सगळे, पण ते सगळे पॅटर्न हाणून पाडून आम्ही वंचितचा पॅटर्न नक्कीच उभा करणार आहे. एवढं आम्ही तर सगळ्यांनी तयारी केली आहे आणि वंचितचाच तुम्हाला विनर दिसणार आहे. काय करणार आहे पर्वती मतदारसंघात खरंच विकासाची कामं खूप रखडली आहेत की 20-20 वर्ष तिथे प्रस्थापित भाजपाचे आमदार आहेत आणि ती घराणेशाही आम्हाला मोडीत काढायची आहे. आमच्या वस्त्यांमधली बालगुन्हेगारी, शैक्षणिक अवस्था आणि आमच्या महिलांवरील अन्याय अत्याचार याच्याविषयी तर आम्ही जास्त सगळ्यांवर भर दिला आहे आणि आमचा अजेंडा हाच आहे की एकतर ही जी शाळांची भांडवलीकरण झाले, प्रायव्हेटीकरण झाले ते आम्ही बंद करून सरकारी शाळा सुरू होऊन माझ्या गरीब जनतेला कशा शाळा शिकता येईल ह्याचा हा जास्त अजेंडा आम्ही घेणार आहोत. अगोदर ते तुमचं सामाजिक काम पण आहे. आणि गेले 20 वर्ष दांडेकर पुलासारख्या ठिकाणी मी खूप सामाजिक कार्य करते हे माझ्या तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे आणि ही उमेदवारीसुद्धा साहेबांपुढे कार्यकर्त्यांनीच दिले. माझं काही नियोजन निवडणुकीचं नाही आहे, खरंच नाही आहे. हे अचानक कार्यकर्त्यांनी केलेलं नियोजन आहे आणि कार्यकर्ता ठरवेल की ताई योग्य उमेदवार होत्या की नाही हे तुम्हाला दिसून येईल. काय आवाहन करणं तुम्ही मतदारांना? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की आता हे जर इलेक्शन झालं आणि आपण सत्तेत नाही आलो तर आपल्या आरक्षणाला धोका आहे हे 100% आहे. पूर्ण सगळी त्यांची तयारी आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे 8ही उमेदवार कसे निवडून येतील आणि साहेब आपले कसे सत्तेत जातील याविषयी सगळ्यांनी विचार करा. सगळ्यांना नागरिकांना आव्हान हेच मतदार बंधूंना माझ्या करते, जनतेला करते की हे खूप कष्टातनं आपलं उभं राहिलेलं वंचित बहुजन आघाडीचं सीट आहे त्याला तुम्ही योग्य न्याय द्या आणि मग बघा विकास काय पर्वतीचा होतोय. या ठिकाणी गुन्हेगारी आणि अवैध धंदे खूप वाढलेले आहेत. हो, कारण त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. कारण हे जे प्रस्थापित आहेत ते फक्त गाड्यातनं येतात, ते फिरतात. ते बालगुन्हेगारी आतमध्ये त्यांचेच मदत होते की ते कुठे आळा घालायला तयार नाही आहे. ते त्यांच्या कमवण्यात सगळे मशगूल आहेत. पण आमची जी गरीब जनता, माझे कार्यकर्ते आहेत ते सगळे आमच्याबरोबर रात्रंदिवस झटत असतात. रात्री 2-2 वाजता आम्ही सगळे कार्यकर्ते चौक्या हँडल करतो. आमची दोन्ही कुटुंब आम्ही वाचवतो, जो गुन्हेगारी करतो आणि जो गुन्हेगारीला प्रवृत्त करतो. ह्याचासुद्धा आमचं सगळ्यांचं हे होतं, सगळ्यांना मदत होते. त्यामुळं जनमानसातला उमेदवार सगळ्यांनी निवडला आहे.